शेठ लालचंदला जुळ्या मुली होत्या, भव्या आणि काव्या, आणि या दोघी शेठ लालचंदचे प्राण होत्या. बघ, मी तुम्हा दोघांसाठी काय आणलं आहे. काय पप्पा? सोन्याचे पैंजण. त्यांना कुठे सोन्यातलं काही कळतं हो? त्यांना काही कळो ना कळो, पण माझ्या मुली राजकुमारी सारख्या प्रत्येक गोष्ट सोन्याच्याच वापरतील. हो हो, ज्यांच्या वडिलांची हिऱ्यांची फॅक्टरी असेल त्या सोन्याच्या वस्तूच वापरणार ना. बरे, मुलींना सोन्याचे पैंजण आणि मला काय? तुझ्यासाठी काही नाही, सगळं तर आहे तुझ्याकडे. हा, म्हणजे तुम्ही माझ्यासाठी काहीच आणणार नाही का? हेमलता तोंड फुगवून बसली. हेमलताला माहित होतं की लालचंदचं तिच्यापेक्षा मुलींवर जास्त प्रेम आहे. असो, मुलींच्या वाढदिवसाला लालचंद त्यांच्या कुटुंबाला कोलकाता फिरायला घेऊन गेले. काव्या, पाहिलं, इथे सगळ्या गाड्या पिवळ्या आहेत. बाबा, या सगळ्या गाड्या पिवळ्या का आहेत? ही सगळी टॅक्सी आहे आणि कोलकात्यामध्ये टॅक्सी पिवळ्या रंगाच्या असतात. लालचंद दोन्ही मुलींना समजावत होता की अचानक तिथे एक कार ब्लास्ट झाला आणि लालचंदची गाडी उडून दूर जाऊन पडली. लालचंदचं अख्खं कुटुंब जखमी झालं. सर्वांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. जेव्हा हॉस्पिटलमध्ये लालचंदला शुद्ध आली तेव्हा काव्या तिथे नव्हती. डॉक्टर, माझी मुलगी काव्या, ती तर आहे तिथेच. ही भाव्या आहे, हिची जुळी बहीण काव्या कुठे आहे? तुमच्या 2 मुली होत्या, पण इथे तर फक्त एकीलाच आणलं गेलं. काय? लालचंदने काव्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. त्याने अख्खं हॉस्पिटल शोधलं, पोलिसात तक्रार नोंदवली, पेपरमध्ये जाहिरात दिली, पण त्यांची मुलगी त्यांना मिळाली नाही. शेवटी दमून भागून ते त्यांच्या घरी परत आले. माझी चूक होती ना, मी तुम्हाला तिथे नेलं असतं आणि नाही सगळं झालं असतं. तुम्ही काळजी करू नका, मला खात्री आहे की आपली मुलगी आपल्याला नक्की मिळेल. हेमलता लालचंदला दिलासा देत होती, पण तिला स्वतःला तिच्या काव्याची खूप आठवण येत होती. खूप महिने लोटले. भव्या लालचंदच्या घरात एखाद्या राजकुमारी सारखी राहत होती आणि तिकडे काव्या एका म्हाताऱ्या बाईकडे गरिबीत जीवन जगत होती. अपघातात काव्याची स्मरणशक्ती गेली होती. तिला हे सुद्धा लक्षात नव्हतं ती कोण आहे. अगं बाळा, हे खा ना. नाही, मला नाही खायचं. नाटक तर अशी करते जणू एखादी राजकुमारीचे. भलेही काव्याला काही लक्षात नव्हतं, पण तिने आजपर्यंत राजकुमारीचंच आयुष्य जगलं होतं. वर्ष गेली. भव्या एका खूप मोठ्या शाळेत शिकू लागली आणि इकडे काव्या एका कन्स्ट्रक्शन साईटवर हमाली करत होती. एकीचं जीवन आनंदाने भरलेलं आणि दुसरीचं आयुष्य फक्त कष्टांनी भरलेलं. शेठ लालचंद आणि त्यांची बायको आजही मुलगी काव्याची आठवण काढत होते. ते रोज देवाला प्रार्थना करायचे की काहीही करून त्यांची हरवलेली मुलगी त्यांना परत मिळावी. आज 15 वर्षानंतर भाव्या 20 वर्षांची झाली होती. भाव्या, आम्ही तुझा कोणताच वाढदिवस नीट साजराच केला नाही, कारण याच दिवशी तुझी जुळी बहीण काव्या तुझ्यापासून दूर गेली होती. हा दिवस आनंदाचाही आहे आणि दुःखाचाही. तुझ्या वाढदिवसाचा आनंदी आहे आणि काव्याचा हरवण्याचा दुःखही. पप्पा, मला पण काव्याची आठवण येते आणि तुम्ही काळजी करू नका. मला खात्री आहे की एक दिवस मला काव्या नक्की सापडेल आणि आम्ही दोघी एकत्र आमचा वाढदिवस साजरा करू. तो दिवस आपल्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस असेल. असो, तुझ्या या वाढदिवसाला मी तुझ्या आयुष्यातील सर्वात खास गिफ्ट देणार आहे. आजपासून माझ्या डायमंड फॅक्टरीची नवीन मालकीण तू आहेस. काय? नाहीतरी मी म्हातारा झालो आहे. सगळं तूच सांभाळत आहेस, म्हणून आजपासून ही फॅक्टरी तुझी झाली. फक्त माझी नाही, काव्या आणि माझी. आम्ही दोघीही फॅक्टरी चालवू. देव करो तुझे शब्द खरे ठरो. ही विचित्र वेळ होती. सुखही होतं आणि दुरावण्याचं दुःखही. ना जन्मदिवस साजरा करू शकत होते, ना दुरावण्याचं दुःख करू शकत होते. काही दिवसांनी
भाव्या डायमंड फॅक्टरीच्या एका मीटिंगसाठी कोलकात्याला आली. वेलकम वेलकम मॅडम. थँक्यू. तुम्ही पहिल्यांदा आलात का कोलकात्याला मॅडम? नाही, या शहराशी माझं जुनं नातं आहे. भव्या इथे 2 कारणांसाठी आली होती. पहिलं मीटिंग आणि दुसरं तिला काव्याला शोधायचं होतं. तिला वाटत होते की काव्या तिला कोलकात्यात भेटेल. भव्याने हॉटेलमध्ये चेक इन केलं. काव्या ही अगदी माझ्यासारखीच दिसत असेल. मी माझाच फोटो पेपरमध्ये दिला तर काय सांगावं? काव्याला काही सुगावा लागेल. भव्याने मिसिंग ऍड्स टाकल्या न्यूजपेपरमध्ये आणि न्यूज चॅनलवरही. ती खूप मोठ्या जवाहऱ्यासोबत मीटिंग करायला त्याच्या घरी गेली आणि मीटिंग नंतर तिच्या कारने तिथून परत येत होती. 7 दिवस झाले, अजून काव्याचा काही सुगावा लागला नाही. ती कुठे असेल? पाऊस सुरू झाला. ड्रायव्हर गाडी चालवत होता. अचानक गाडी एका हायवेवर थांबली. काय झालं? मॅडम, मला वाटतं गाडी पंक्चर झाली. मी 5 मिनिटात टायर बदलतो. ठीक आहे. भव्या कारमध्येच होती आणि ती काचेतून बाहेर पाहत होती. तेव्हाच तिचं लक्ष समोर ढाब्यावर उभ्या असलेल्या मुलीकडे गेलं. ती हुबेहूब भव्यासारखीच होती, फक्त तिचे कपडे साधे होते. काव्या! भव्याने काच खाली केली आणि ओरडू लागली, काव्या, काव्या, काव्या! त्या मुलीने भव्याला पाहिलं पण तिच्याकडे लक्ष दिलं नाही. भव्या पावसात धावत तिच्या जवळ गेली आणि तिने तिला मिठी मारली. काव्या, तू सापडलीस. कोण काव्या? मी काव्याने गुड्डी आहे. तू गुड्डी नाही, काव्या आहेस, माझी बहीण, माझी जुळी बहीण. भव्याने रडत रडत काव्याला सगळी कहाणी सांगितली. कशी ती हरवली आणि कसे तिचे आई वडील तिची आठवण काढतात, सगळं. माझी आई आहे आणि पप्पा पण. हो. तेव्हाच ती म्हातारी बाई तिथे आली. बाळा, तू मला रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडलेली सापडली. मी तुझे सगळे दागिने काढून ठेवले होते. मी सगळं विकलं, पण हे एक पैंजण ठेवलंय. हे पैंजण? थांबा, हे तर माझ्याकडे ये. पप्पांनी आम्हा दोघींसाठी सारखेच घेतले होते. थांबा हा. भव्या धावत कारकडे गेली आणि तिच्या बॅगमधून ते पैंजण घेऊन आली. हे बघ, दोन्ही पैंजण सारखेच होते. आता काव्याला भव्याच्या बोलण्यावर विश्वास बसू लागला. मग तुम्ही लोकांनी मला शोधलं का नाही? खूप शोधलं, पण तू सापडली नाहीस. आई बाबा तुझी वाट पाहतायत. चल काव्या, माझ्या सोबत चल. भव्या तिला तिच्या सोबत घरी घेऊन आली. शेठ लालचंद आणि हेमलताला त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना. त्यांनी त्यांच्या मुलीला मिठी मारली आणि हमसून हमसून रडू लागले. शेवटी शेठ लालचंदचा दुरावलेलं कुटुंब एकत्र आलं. त्यांची लाडकी मुलगी त्यांना परत मिळाली. मनोहर आणि मधू भाज्यांची शेती करायचे. त्यांच्या घराबाहेरचं त्यांचं लहानसं शेत होतं. यावेळी तर तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या भाज्या लावल्या आहेत. हो मधू, यावेळी पहिल्यांदाच मी भोपळ्याची भाजी लावली आहे. जेव्हा सगळ्या भाज्या उगवतील तेव्हा आपल्यात चांगला फायदा होईल. हो, पण आधी आपल्याला या रोपांची चांगली काळजी घ्यावी लागेल. हो, ते तर आहेच. मी पाणी घालेन. मधू आणि मनोहर एकत्र आपल्या भाज्यांच्या शेताची फार चांगली काळजी घ्यायचे. हे शेतच त्यांच्या कमाईचं साधन होतं. हळूहळू त्यांच्या रोपांना भाज्या लागल्या. ते पाहून ते दोघे फारच आनंदी झाले. पण एक दिवस मधूने पाहिलं की घरातील सगळं राशन संपायला आलं आहे. अहो, सगळं राशन संपायला आलंय. आज शेवटचं जेवण बनणार आहे. अच्छा, काही हरकत नाही. मी काही भाज्या कापून बाजारात विकून येईल. ठीक आहे. त्या रात्री जेव्हा मधू आणि मनोहर झोपले तेव्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाबरोबर सोसाट्याचा वाराही वाहू लागला. निसर्ग धुमाकूळ घालत होता. अचानक विजेच्या आवाजाने मधूची झोप उडाली. तिने पावसाचा आवाज ऐकला आणि आपल्या पतीला उठवू लागली. अहो, उठा ना, उठा. बाहेर वादळी वारा पाऊस आलाय. काय? हो, आवाज ऐका. जेव्हा मनोहरने आपल्या घराचा दरवाजा उघडला, अरे देवा, एवढं मोठं वादळ. मधू, सगळी रोपटी उपटली गेली आहेत.
अरे कर्मा, तुम्ही आधी आत या. मनोहर घरात आला आणि त्याने दरवाजा बंद केला. अरे देवा, आता आपलं काय होणार? घरात तर राशनही नाही. आता आपल्याला भुकेलं राहावं लागेल. अरे देवा, तू माझी सगळी मेहनत पाण्यात घातलीस. आता मी काय करू? काय होणार? रडू नकोस मधू, काही ना काही नक्कीच होईल. पण आपल्याला भूकं राहण्याची वेळ नाही येणार. निसर्गाच्या कोपामुळे त्यांची सगळी रोपं खराब झाली असतील असं समजून दोघे अस्वस्थ होते. सकाळ झाली आणि निसर्गाचा कोप निवळला. वारा आणि पाऊस बंद झाला. मधू आणि मनोहर आपल्या शेतात आले. इथे तर सगळंच अस्ताव्यस्त झालंय. या भोपळ्यांशिवाय. त्यांच्या डोळ्यांसमोर एक मोठाला भोपळा चमकत होता. मी विचार करते की हा विकून जास्त पैसे तर मिळणार नाहीत. याला घरातच ठेवूया का? कमीत कमी याची भाजी बनवून काही दिवस आपलं पोट तरी भरू शकतं ना. हो, हे चांगलं होईल. चल, याला आत घेऊन जाऊया. मनोहरने तो मोठाला भोपळा उचलला आणि दोघे घरात गेले. मनोहरने भोपळा स्वयंपाक घरात ठेवला. मला चाकू दे. मधूने मनोहरला चाकू दिला आणि मनोहरने त्या मोठ्या भोपळ्याला चिरताच त्यातून एका मुलाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. हे काय? तुम्ही आरामात कापा. मनोहरने आरामात भोपळा कापला तर त्याच्या आत त्यांना एक लहानशी मुलगी दिसली. अरे देवा, भोपळ्यात मुलगी कशी आली? नक्की हा निसर्गाचा चमत्कार आहे. हो, असं वाटतं हिला भूक लागलीये. हिच्यासाठी थोडं दूध घेऊन ये. घरात तर दूधही नाहीये. मी शेजारच्या मावशीकडून आणते. तोपर्यंत तुम्ही हिला सांभाळा. मधू दूध आणायला शेजारणीच्या घरी गेली आणि तिथे मनोहर मुलीला पाहू लागला. भोपळ्यात ही मुलगी कुठून आली असेल? ही काही साधारण मुलगी नसेल. नक्कीच अद्भुत मुलगी आहे. काही वेळानंतर मधू दूध घेऊन आली. मधूने त्या मुलीला दूध पाजताच त्या मुलीच्या हातातून सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडू लागला. सोन्याची नाणी पाहून मनोहर आणि मधू दोघेही हैराण होते. हे स्वप्न तर नाहीये ना? नाही, हे सगळं खरं आहे. ही मुलगी काही साधारण मुलगी नाहीये. ही नक्की जादूची मुलगी आहे. आता आपल्याला काय करायला हवं? आपल्याला हिचा चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी लागेल, जोपर्यंत हिचे आईवडील सापडत नाहीत. आणि एवढ्या सोन्याचं आपण काय करायचं? आतापर्यंत आपण गरीब होतो, पण एवढ्या सोन्यामुळे आपण श्रीमंत झालो आहोत. आता आपल्याला दुसऱ्यांची मदत केली पाहिजे. तुम्ही अगदी बरोबर बोलताय. गरिबीचे चटके काय असतात ते आपणही अनुभवलं आहे. मधू आणि मनोहरने मुलीची चांगली प्रकारे काळजी घेतली. सोनं विकून मिळालेल्या पैशांनी दोघांनी गरिबांना मदत करायला सुरुवात केली. ते रोज गरिबांना जेवण वाटायचे. देव तुमचं नेहमी भलं करो. धन्यवाद भाऊ. धन्यवाद बाई. मधू आणि मनोहर लोकांची मदत करून फारच आनंदी होते. एका रात्रीची गोष्ट आहे. दोघे गप्पा मारत होते आणि तेव्हाच त्यांच्या घराबाहेर एक चोर ते झोपायची वाट बघत होता. काही दिवसांपूर्वी आपल्याच खाण्याचं काही खरं नव्हतं. आता आपण गरिबांना जेवण देतोय. अरे, हे सगळं अद्भुत जादूच्या मुलीमुळे झालंय. जेव्हा हिला दूध पाजते तेव्हा हिच्या हातून सोन्याचा वर्षाव होऊ लागतो. ही गोष्ट त्या चोराने ऐकली. ही गोष्ट तर आहे. ही लहानशी मुलगी जादूची आहे. ही मुलगी मला मिळाली तर आयुष्यात कधी चोरी करायची गरज पडणार नाही. सोनं चोरण्यापेक्षा मी या मुलीला चोरून घेतो. चोर घराबाहेरच बसून राहिला आणि वाट बघत राहिला की मधू आणि मनोहर कधी झोपतायत त्याची. आणि काही वेळाने ते दोघं झोपले. हीच बरोबर संधी आहे या मुलीला चोरण्यासाठी. चोर घरात घुसला आणि त्याने पाळण्यात झोपलेल्या मुलीला उचललं.
पण त्याने मुलीला उचलताच तो थक्क झाला. हे अचानक हिचं वजन वाढत चाललंय. अरे रे, काय भरवलंय ह्या मुलीला? ही तर फारच वजनदार वाटतीये. मुलीचं वजन वाढताना पाहून चोराने तिला पुन्हा पाळण्यात ठेवलं. पाळण्यात ठेवताच मुलगी जोर जोरात रडू लागली. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून मधू आणि मनोहरही उठले. मनोहरने चोराला पकडलं आणि त्याला मारू लागला. सोड मला, सोड मला, सोड मला. चोराने मनोहरला धक्का दिला आणि तो पळू लागला. चोर, चोर, चोर. मनोहरचा आवाज ऐकून सगळे गावकरी तिथे जमले. हा माझ्या मुलीला चोरायला आला आहे. याला तर चौकावर बांधून मारलं पाहिजे. नाही, याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. माझ्याशी काहीही करण्याआधी माझं म्हणणं ऐकून घ्या. हा मनोहर अचानक गरीबाचा श्रीमंत या मुलीमुळे झालाय. ही मुलगी जादूची आहे. हिच्या हातातून सोनं बरसतं. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. सोन्याचा पाऊस, जादूची मुलगी. अरे मनोहर, ही गोष्ट तू आमच्यापासून का लपवलीस? बहुतेक सगळं सोनं तुला एकट्यालाच हडपायचं होतं. हो हो, हे चुकीचं आहे. या मुलीवर सगळ्या गावाचा हक्क आहे आणि हिच्या सोन्यावर सुद्धा. हो हो, मी तर सोनं गरिबांमध्येच दान केलंय. हे सगळं आम्हाला नाही माहित. आम्हाला सुद्धा सोनं हवंय, आम्हालाही. तेव्हाच त्यांच्या समोर एक परी आली. ही मुलगी माझी आहे. मी हिला मधू आणि मनोहरला दिलं होतं, सगळ्या गरिबांचं भलं करण्यासाठी. पण तुम्ही सगळे लोभी आहात. या मुलीच्या सगळ्या सोन्यावर फक्त मधू आणि मनोहरचा हक्क आहे. आजच्या नंतर कुणीही मनोहर आणि मधूकडून मुलगी चोरायचा प्रयत्न केला तर त्याला माझ्या रागाचा सामना करावा लागेल. मधू आणि मनोहर, आता तुम्हीच हिचे आई वडील आहात. योग्य वेळ आली की मी हिला माझ्या बरोबर घेऊन जाईन. तोपर्यंत ही तुमच्या बरोबरच राहील. तुम्ही आतापर्यंत हिची चांगल्या प्रकारे काळजी घेतली आहे आणि पुढेही घ्या. हो, असं म्हणून परी तिथून अंतर्धान पावली. गावकरीही गपचूप निघून गेले आणि आता मधू आणि मनोहरही जादूच्या मुलीसोबत आनंदी होते. आताही ते गरिबांची मदत करायचे. योगी आणि नीतूची भाज्यांची बाग होती. दोघं मिळून भाज्या पिकवत असत आणि मग बाजारात या भाज्या विकत असत. भाज्या या, ताज्या ताज्या भाज्या. कांदे, बटाटे, मटर, टोमॅटो, ताज्या भाज्या. बटाटे 15 रुपये, मटार 30. त्यांच्या ताज्या भाज्यांना बाजारात चांगली मागणी होती. काही वेळातच त्यांच्या सगळ्या भाज्या संपून जात असे आणि मग ते घरी येत असत. घरात त्यांची मुलगी राणी त्यांची वाट पाहत असे. राणी आजारी होती म्हणून ती बहुतेक वेळ झोपूनच राहत असे. आई, बाबा, मी तुमचीच वाट बघत होते. तुम्ही माझ्यासाठी वडे आणले आहेत का? नाही बाळा, आज बाजारात वडेवाला आलाच नाही. तुझ्यासाठी वडे नाही आणले, पण हे बघ. वा, आंबा. राणीला तळलेले पदार्थ खूप आवडायचे, पण ते तिच्या आरोग्यासाठी विषासमान होते. राणीच्या हृदयाला छिद्र होतं आणि तिच्या ऑपरेशनसाठीच तिचे आई बाबा एवढे कष्ट करत होते आणि रोजच्या मिळकतीतून ते जास्तीत जास्त पैशांची बचत करत असत. तुम्हाला काय वाटतं, आपण कधीपर्यंत पैसे गोळा करू शकू? माहित नाही, पण आपण प्रयत्न करत राहू. राणी योगी आणि नीतूचा प्राण होती. ते कोणत्याही परिस्थितीत राणीला बरं करू पाहत होते. रोज सकाळी 5 वाजता दोघं शेताकडे जात असत. सकाळी 9 वाजेपर्यंत शेतातलं सगळं काम आटोपून बाजारात जात असत आणि इकडे बाजारात कडक उन्हात उभं राहून सगळ्या भाज्या विकत असत. एकदा काय झालं, नीतू आणि योगी शेतात काम करत होते. तू आज एकटी बाजारात जाऊ शकशील का? मी जाईन की, पण तुम्ही कुठे निघालात? उन्हाळा येतोय आणि उन्हाळ्यात लिंबूला खूप मागणी असते, म्हणून मी लिंबाची रोपं आणणार आहे
आणि तसंही बाजारात लिंबाचे भाव वाढतच चालले आहेत. हो हो, नक्की जा. आपल्याला काहीही करून लवकरात लवकर ऑपरेशनसाठी पैसे गोळा करायचे. हो. नीतू सगळ्या भाज्या घेऊन बाजारात निघून गेली आणि योगी लिंबाची रोपं आणायला निघून गेला. योगी एका झाडांच्या नर्सरीत गेला. हा बोला. मला लिंबाची रोपं हवी आहेत. दादा, एकही रोप नाहीये, सगळी विकली गेली. ठीक आहे. योगी दुसऱ्या नर्सरीत गेला. लिंबाची रोपं आहेत का? नाही दादा, सगळी संपून गेली. ठीक आहे. योगी आणखी काही नर्सरीत गेला. त्याला कुठेही लिंबाची रोपं मिळाली नाहीत. अरे आता काय करू? मी विचार केला होता की लिंबाची रोपं लावून लिंब आली की ती विकून चांगले पैसे मिळतील, पण आता तर एकही रोप मिळत नाहीये. योगी त्याच्या विचारात चालला होता तेव्हा त्याचं लक्ष जंगलाच्या मधोमध असलेल्या घराकडे गेलं. या घरासमोर खूप मोठी बाग होती. एक अख्खी बाग खराब झाली होती. एक म्हातारी बाई मोठ्या कष्टांनी ही बाग स्वच्छ करायचा प्रयत्न करत होती. योगी त्या म्हाताऱ्या बाईकडे गेला. काय झालं आई? तुमची बॅग एवढी मोठी आहे, पण त्याची ही अवस्था का झाली? आता काय सांगू बेटा, माझ्याकडे मोठी बाग तर आहे, पण त्याची काळजी घेणारं कोणी नाही. माझी स्थिती बघ. मी म्हातारी कसं काय एवढं काम एकटी करणार? काही हरकत नाही, मी तुमची बाग स्वच्छ करून देतो. आणि योगी बागेची स्वच्छता करू लागला. त्याने जंगलातली झाडं कापली, वाळलेली झाडं काढून टाकली आणि सगळ्या झाडांच्या पानांना चांगलं स्वच्छ केलं. सर्वांना पाणी घातलं. आई, आता दिसतेय ना ही बाग एकदम स्वच्छ आणि सुंदर? तुझ्या हातात तर जादू आहे बेटा. आई, मी पण शेतकरीच आहे ना. माझी पण भाज्यांची बाग आहे. अच्छा. ठीक आहे आई, आता मी निघतो. अरे थांब थांब बेटा. म्हातारी बाई तिच्या घरात गेली आणि एक पुरचुंडी तिने योगीच्या हातावर ठेवली. हे काय आहे? लिंबाच्या बिया. तुला लिंबू उगवायचे आहेत ना? जा, हे घेऊन जा आणि तुझ्या बागेत पेरून टाक. तुम्हाला कसं कळलं की मला लिंबू उगवायचे आहेत? मला सगळं माहित आहे. हे केस उन्हात नाही पांढरे झालेत काही. योगीने ती पुरचुंडी घेतली आणि त्याच्या घरी निघून गेला. योगी घरी पोहोचला तेव्हा नीतू आधीच घरी पोहोचली होती. खूप उशीर झाला तुम्हाला. आणि लिंबाची रोपं कुठे आहेत? कोणत्याच नर्सरीत लिंबाची रोपं मिळतच नव्हती. घरी येत होतो तेव्हा जंगलात एक घर दिसलं. त्याच्या समोर एक मोठी बाग होती. एक म्हातारी बाई एकटीच बाग साफ करत होती, म्हणून मी तिला मदत केली आणि म्हणूनच उशीर झाला. ठीक आहे. हे बघ, त्या म्हाताऱ्या बाईने मला लिंबाच्या बिया दिल्या आहेत. कोणास ठाऊक तिला कसं काय कळलं की मला लिंबाची पिकं घ्यायची आहेत? विचित्रच आहे. जाऊ द्या, निदान आपण या बिया पेरूया. या वर्षी नाही तर पुढल्या वर्षी तरी रोपांना लिंब लागतीलच. हो, तेही आहेच. दुसऱ्या दिवशी सकाळी योगीने काही खड्डे खणले आणि त्यात लिंबाच्या बिया टाकल्या आणि खड्डे मातीने भरून टाकले. नीतू, जरा यांनाही पाणी टाक. हो हो, आले. नीतूने जसं त्या ठिकाणी पाणी घातलं तेव्हा त्या बियातून लगेच झाडं येऊ लागली. दोघेही चकित झाले आणि झाड उगवल्याबरोबर त्या झाडाला लिंब लटकू लागली. पण ही लिंब जरा वेगळी होती. ती जरा जास्तच चमकत होती. एवढे चमकदार लिंबू? योगीने एक लिंबू तोडलं तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. ते सोन्याचं लिंबू होतं. नीतू, हे तर सोन्याचं आहे. सोन्याचं लिंबू. सगळ्या झाडांना सोन्याची लिंब लागली होती. योगी आणि नीतूचं तर नशीबच फळफळलं. रवीने ती सगळी लिंब सोनाराला विकून टाकली आणि त्या बदल्यात त्याला ढीगभर पैसे मिळाले.
या पैशातून त्याने त्याच्या राणीवर उपचार केले. अभिनंदन, ऑपरेशन यशस्वी झालं. आता तुमची मुलगी एखाद्या नॉर्मल मुलासारखी खेळू शकेल. हे ऐकून योगी आणि नीतूच्या डोळ्यातून अश्रू आले. योगीने एक मोठी बाग विकत घेतली आणि एक मोठं घरही. त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. नीतू, आपण त्या म्हाताऱ्या बाईचे आभार मानायला हवेत. हो, का नाही. योगी नीतू आणि राणीला घेऊन जंगलात गेला. ते घर इथेच तर होतं, अचानक कुठे गेलं? तिथे कोणतंच घर नव्हतं. योगीची मदत कोणी केली हे त्यालाही ठाऊक नव्हतं. त्याने देवाचे आभार मानले आणि आनंदाने त्याचं आयुष्य जगू लागला.